दिव दिला देह भजन घुमटा, दिव दिला देह भजन घुमटा, दिव दिला देह भजन घुमटा। दिला भजनाकरिता, परंतु वाटलं की अरे आता फक्त लहानच आहोत आपण, 5 वर्षाचे आहोत, 10 वर्षाचे आहोत, एवढ्या लवकर कशाला भजन करायचं, करता येईल तारुण्यामध्ये। तारुण्यात तिशीला आला, तिशीला आल्याच्या नंतरही संसारातच गेला, म्हटलं नाही नाही एवढ्या तरुणपणात कोण भजन करतं, म्हातारपणी भजन करता येईल, हे काय वय एक भजन करायचं। आणि असा विचार कधीच कुणी करू नये। काय सांगावं, देवानं म्हातारपणा दाखवलाच नाही तर। आणि म्हातारपणामध्ये देव पहिले दात घालतो, एकदा दात घातली की राम म्हणायला लागलं की आ मुखातून निघतं, राम मात्र निघत नाही। पोथ्या जेव्हा काही काही गावांनी असतात, पोथ्याला ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला दिसत नाही, असे येऊन बसलेले असतात, आहे की नाही। परंतु सांगतं परमार्थ करावा तर तारुण्यातच करावा। श्री रामदास स्वामींनी फार सुंदर एक पद सांगितलं बघा, मनुष्याने सावधान व्हायला पाहिजे, कारण हे जे वय आहे ते कोणाचंच थांबून राहत नाही, वय हे पुढे जात राहतं, परंतु या वयात भजन करून निघावं, परमार्थ करून निघावा, आता सावधान व्हावं। सावध सावधान वाचे वदा नारायण सांगतात। आता सावध व्हा आणि मुखाने नारायण म्हणा। आता असं समजा की सावधान व्हायची वेळ आलेली आहे, आता सावधान होण्याची गरज आहे। सावध सावधान वाचे वदा नारायण सांगतात। जीव जन्माला आला 10 वर्षाचा झाला, सांगतात 10 वर्ष बालपण, आवाज दिला, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य। 10 वर्षाचं बालपण आहे, 20 वर्षाचं तारुण्य, परंतु या तारुण्यामध्ये सुद्धा सगळा देह संसारालाच लावला। तारुण्यामध्ये वय तरुण आहे तर मग संसारच करण्यात लावला। सांगतात 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन तरी तो कैचा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण। 10 वर्षाच्या आयुत भजन नाही केलं, 20 वर्षाची केलं नाही, आता 30 वर्षाचं झाला तरीही भजन करायला तयारच नाही। आता म्हणला तरुण पण जगून झालंय, आता थोडं गृहस्थ आश्रमाकडे निघायला पाहिजे, आता लग्न करायला पाहिजे। लग्न केलं आणि बायका पोरांमध्येच फसून राहिला, पण देवाकडे वळला नाही। फार सुंदर सांगतात बघा, 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण। सांगतात 30 वर्षामध्ये तर सांगतात आपल्याला कुठल्या गोष्टी तरुणपणामध्ये गेल्या, संसार करण्यामध्ये गेल्या। आता 40शी आली आणि एकदा 40शी आली की बरोबर देव एक एक अवयव उडवायला सुरुवात करतो। पहिले तर हेडलाईटच फोडतो, काय फोडतो, हा आहेत ना जागेवर, हा देव आला, शी आली डोळ्यास भुराला पळली, कैसी दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण। 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, सांगतात एकदा 50-60 वर्ष व्हायला लागली की मग देव काय करतो, हळूहळू दात हलवायला लागतो। काही काही लोक जीवनभर माळी घालत नाहीत बरं का, लक्ष देऊ नाही का, जीवनभर माळी घालत नाही, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासे म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण। एकदा 50शी झाली, 60कडे निघली की 60कडे निघल्याच्या नंतर मग
जेव्हा घरामध्ये 60ला गेलं की थोडीशी बुद्धी चढल्यासारखी होते. मग म्हातारी घरात सगळ्याला बडबड करायला सुरुवात करते. मग घरातले लोक काय करतात, अरे यांच्याकडे लक्ष देऊ नका, यांच्याकडे बघूच नका. श्री रामदास स्वामी म्हणतात, अरे 60चा झाला परंतु तरी आणखी देवाला भजला नाही. घरातले एवढे वाईट साईड बोलतायत, तुला आता तरी बाहेर निघ, पोथीला जाऊन बस, कथेला जाऊन बस. पण म्हातारी बसत नाही. म्हातारी बायकांचा घोळका करते आणि तिथं सगळ्यांना सुनाचा उद्धार करत राहते. बाई माझी सुनाची सुनाच्या गप्पा करते आणि सासरा मात्र वेशीत बसून, म्हातारा मात्र वेशीमध्ये बसून सगळ्यांच्या गप्पा करतो. त्यामुळे सांगतात 60ची बुद्धी झाली, नाठी झाली, परंतु भजनाला काही लागला नाही. फार सुंदर भाव सांगतात बघा. 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, वस वस लागी पाठी त्यासी हासती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान वाचे वदा नारायण. सांगतात 70ची एकदा झाला माणूस की हातामध्ये काठी येते. एकदा हातात काठी आली की चलणं मुश्किल होतं, आणि एकदा चलणं मुश्किल झालं, वय एवढं झालेलं असतं की काहीतरी रोग पाठीमागे लागतात. एवढे रोग पाठीमागे लागतात, एका बाजीवर घरातले टाकून देतात. मग एकदा मृत्यूची वाट बघायला आपण सुरुवात करतो, पण जीवनभर भजन केलेलं नसतं. त्यामुळे मृत्यू जवळ आला तरीही मुखामध्ये आणि मनामध्ये राम नाम, शिवनाम, नारायणाचं नामच येत नाही. शेवटी समाधान नसतं, अरे दुखायला लागलं, माझा संसार हातातून सुटत चालला, एवढीच भीती राहते. सांगतात 70ची झाले, 80ची झाले, आता तरी भजन करा. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्यावीन मछली जैसी जीवा होतो का सावीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द, स्त्री पुत्र मने प्रसिद्ध आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण. जेव्हा 90 वर्षाचे होता तेव्हा एवढं जीवन असं झालेलं असतं, झोपून असतं, सगळं जागेवरती, खाणं पिणं बसणं सगळं जागेवरती आहे. पुत्र म्हणतात, पत्नी म्हणते, आता खूप झालं तुमचं, आता तुम्ही निरोप घेतला तरी चालतंय. मग जीव म्हणतो, सगळ्यासाठी संसार केला, संसारासाठी माझा देह जीव वाहिला, पण आता हे सगळेजण मलाच संबंध तोडा म्हणत आहेत. कारण सांगतात जो वाल्या कोळी होता, वाल्या कोळी ज्याचा वाल्मिकी झाला होता, वाल्या कोळी नरभक्षी होता, नरांना मारायचा आणि खायचा. एका संतांनी त्याला पाहिलं, म्हणले, अरे ज्यांना मारून तू सगळ्यांचं पोट भरतोय, तुझ्या पत्नीचं पोट भरतोय, ज्या मुलांचं पोट भरतोय, एवढं जे पाप करतोय ना, त्या पापामध्ये वाटेकरी होतात का विचार एकदा त्यांना. घरी गेला आणि पत्नीला मुलांना विचारलं, मी जेवढा पाप केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाटेकरी व्हाल का? सगळ्यांनी सांगितलं, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी माने योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. त्यामुळे म्हणतात सावध व्हा. जर आहे त्या वयामध्ये सावध झाले आणि जर भोले बाबांचं भजन केलं, नारायणाचं भजन केलं, रामाचं भजन केलं, तर हे जीवन सफल आहे. कारण सांगतात, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है. कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है. एकदा बुढ़ापा आला की हे डोळे व्यवस्थित राहत नाहीत. सांगतात बुढ़ापे में आके जाएगी दर्श तुम कर नहीं पाओगे, बुढ़ापे में आके जाएगी दर्श तुम कर नहीं पाओगे, दर्श कर भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा है, भजन कर भरी जवानी में बुढ़ापा
भोले बाबा म्हणतात, देवा एकदा विवाह करून बघितला, आता पुन्हा करायचा नाही. पण प्रपंचिक व्हायचे देवानं सांगितलं. पण भोले बाबा तुम्ही जर प्रपंचिक झाला नाही तर त्या असुराचा अंत कसा होणार सांगतात. त्यामुळे संसारिकच असावं, पण संसारामध्ये पती पत्नी दोघांनी मिळून देवाचं भजन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी कथेमध्ये सांगत असते, जोडीने आरतीला उभा राहा. कशामुळे? कारण जोडीने घेतलेलं पुण्य जास्त जास्त लागत असतं, बरं का. आणि एकदा पुरुषानं भक्ती केली, पुण्य केलं की त्याचा अर्ध बरोबर 50% माता माऊलींना भेटते, आहे की नाही. आता आपल्याला बसमध्ये 50% झालंय, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला तेवढं चांगलं आहे. पुण्याचंही आपलं तसंच आहे. जेव्हा सत्यनारायणाच्या पूजेला बसता, घरातल्या वास्तुशांतीच्या पूजेला बसता, कुठल्याही पूजेला बसल्याच्या नंतर पती राजांचे तुमचे हात दुखून येतात. त्याच्यामध्ये यज्ञामध्ये तूप टाकू टाकू, तांदूळ टाकू टाकू, आहे की नाही. फक्त ब्राह्मण देवता तुम्हाला म्हणतात हाताला हात लावा, आहे की नाही. तुम्ही फक्त पती राजाच्या हाताला हात लावला की 50% बरोबर तुमच्या पाळण्यामध्ये येऊन पडतं. एवढं सोपं आहे. पण